नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण सुद्धा एक दूध उत्पादक शेतकरी आहात का? तुमच्याकडे गायी आहेत का? तुमच्याकडं मोठ्या प्राणी आहेत का? म्हणजे गाईचे दूध देणारे आहे का? तर गायी आहेत का? त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. की मित्रांनो, काय असतं माहिती आहे का? आता आपल्या शेतामध्ये सगळं देऊन बघितलं आपण. आता कुट्टी असो, मोरघास असो, घास असो, काही असून सगळं पिठाचे गोळे असो, हे असो, पोषण वाढच नाही राहिलं. दुधाचा फॅट येऊच नाही राहिला. दुधाचा गाईमध्ये चांगलं भाव आणि याच्याने पडू नाही राहिला. तर शेतकरी बांधवांनो, त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि तुमच्यासुद्धा गाईचं व म्हसाळी म्हैस असो व काही असून त्याचंसुद्धा दूध वाढवून देणार. म्हणजे मित्रांनो, कमी खर्चामध्ये फक्त आपल्याला मोहरीचं तेल तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला तुम्हाला खर्च पण लागू शकतो आणि लागल्यानंतर तुमचंसुद्धा पुशे गाई आणि ते ताकदवर आणि जनावरं चांगले दूध देऊन आणि तुम्हीसुद्धा चांगला शेतकरी हा व्यवसाय करून बघा. म्हणजे तुम्ही तर व्यवसाय करतात आज, पण काय होतं माहिती आहे का, आपण आता प्रत्येक वेळी जनावरांना तेच देणं चांगलं नाही. आता काय म्हणजे मक्काचा चारा असो, वैरण काही असो, आता कुट्टी असो, भुसा असो, आता मोठं पीठ असो, काही असो, आपण चांगलं नाही देणं. सदा बी आता देणं म्हणजे ते बी खाऊन कंटाळलेलं असतं. मग त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीतरी नवीन आणलं पाहिजे, नवीन शोधलं पाहिजे. मग त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर शेतामध्ये असाल तर आपल्याकडे जर मोहरी असते. मग आपण जर मोहरीचं तेल जर आणलं आणि जनावरांना जर दिलं तर त्यांचं पोषण चांगलं होते. गोऱ्यांना ताकद पण चांगली येते. दुसऱ्या गोष्ट अशा आहे शेतकरी बांधवांनो, त्यांची पचनक्रियासुद्धा चांगली येते आणि दुधाला सुद्धा वाढ आणि पचनक्रियासुद्धा चांगली येते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण शेतामध्ये तर राहतोच, पण आपण प्रत्येक वेळेस सगळेच एकदा चारा खाऊ घालत नाही. म्हणजे आता आता कोणत्या पिकामध्ये कोणतं टॅमेट आहे ते आपल्याला सुद्धा माहीत नाही. तर मग आपल्या जे पोषक आहे, आपल्या शेतामध्येच पिकणारी जी मोहरी आहे, तुम्ही जर ती जनावरांना दिली तर दुधाचा बी चांगला एस-एन-एफ चांगला पडतो आणि दुधाचा भावसुद्धा चांगला पडतो आणि फॅटसुद्धा चांगला येतो. म्हणजे मित्रांनो, पचनक्रियासुद्धा चांगली येते आणि दुधाने म्हणजे मोहरीच्या तेलाने ताकदसुद्धा जनावरांची वाढते आणि जे आपले चाराचं जे पचनक्रिया असतो ते दुधाचा जो मोहरीच्या तेलाने वाढतो बघा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये जर असेल मोहरी, तर मोहरीचा चारा तुम्ही त्यांच्यापुढे टाकू शकता. खाल्ले तर खूप भारी आहे. ते सुद्धा पोषण चांगलं आहे. तुम्ही एकदा मोहरी देऊन पहा आणि आपल्या गाईचं व म्हशीचं सगळ्यांचं दूध वाढवून बघा. वाढतं का नाही? वाढलं तर नक्की एक कमेंटद्वारे कळवा आणि तुमचा एखादा प्राणी असेल, त्याचं प्रेम असेल तुमच्यावरती, तर त्याला तुम्ही मोहरीचं तेल देऊन बघा आणि चांगले गुणवत्ता पैसे घ्या आणि पैसे घेतल्याच्या नंतर तुम्ही भावसुद्धा आणि पचनक्रियासुद्धा चांगली राहते आणि ढोरांना ताकदवान आणि त्यांचे गोरेसुद्धा चांगले असते. इतर दुसऱ्या देशामध्ये मोहरीचं तेल आणि तेच वापरतात. त्यांचे गोरे बघा, गायी बघा कशा असतात त्या. त्याच्यामुळे ते भारी खाद्य वापरून त्यांचं आज दुधाचं व्यवसाय चांगलं चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मोहरीचं तेल वापरून बघा आणि पोषक खाद्य म्हणजे आता पोषक खाद्य चांगले मोठाले आहे. पण आता सगळे पोषक खाद्य देऊन बसलो, पण हे मोहरीचं तेल एकदा वापरून बघा. तर असाच व्हिडिओ होता. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधव.